तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं या डेटा अनालिसिस व्हिडिओमध्ये. ॲक्च्युली एक व्हिडिओ आपण पोस्ट केला होता, ओके, शुक्रवारच्या संध्याकाळी. आणि ॲक्च्युली झालं काय त्याच्यामध्ये, जो डेटाचा जो बेस आहे ना तो थोडासा रॉंग घेतला गेला होता. ओके, तर डेटाचा बेसच रॉंग होता म्हणून तो व्हिडिओ डाऊन करण्यात आला. ओके, तर रिझन लक्षात घ्या. इथे माझ्याकडून काही जो बेस होता 21 तारखेचा तो न घेता तो 20 तारखेचा एज इट इज बेस राहिला आणि त्याच्या कंपॅरिझन 22चं हे झालं, त्यामुळे तो व्हिडिओ हे केला. अजूनही काही बऱ्याचशा गोष्टी मी त्या व्हिडिओमध्ये बोललो होतो. तर मित्रांनो, त्याच्यावर आता डिबेट सुरू होतील. दोन्ही लोक, दोन्ही पार्टी स्वतःच एक्सप्लेनेशन द्यायला येतील. आपल्याला त्या फार डीपमध्ये हे नाही जायचं. तुम्ही काय रिलेट केलंय, तुम्ही आजपर्यंत काही ट्रेडिंग, क्रिप्टो आणि बाकीच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला असेल तर यस लिहा आणि तुमचा अनुभव शेअर करा. ओके, आणि तुम्हाला काय योग्य वाटतं त्याप्रमाणे तुम्ही डिसिजन घेऊन करू शकता. ओके, तर आपला डेटाचा विषय, आपण डेटावरती वारंवार बोलत असतो की न्यूज आणि ह्या बाकीच्या गोष्टी नंतर येतात. ह्या न्यूजचा इम्पॅक्ट आणि ह्या बाकीच्या गोष्टी आपल्याला डेटावरती आधीच दिसतात. तर हे तुम्ही सांगायचं, हे हे सोडून द्या. हे माझं जे काय त्याला बोलतात अनालिसिस, हे सोडून द्या. तुम्ही तुम्ही सांगा याच्यामध्ये झालंय काय. ओके, 10 लाखाच्या कम्पेअर मध्ये इथे 7 लाखाच्या ज्या पोझिशन्स आहे, 10.5 पावणे 11 लाखाच्या कम्पेअर मध्ये 7 लाखाच्या पोझिशन्स आलेल्या आहेत. म्हणजे रिटेलर जो आहे तो थोडासा निगेटिव्ह होताना दिसतोय. ओके, आता सोमवार आहे. ओके, सोमवार आहे, एक्सपायरीचा आदला दिवस आहे, पोझिशन्स थोड्या अनवाइंड होणं गरजेचं आहे. पण ऑलरेडी ह्या फार फार हेवी पोझिशन्स अनवाइंड होताना दिसत आहेत. इथे 360 बदल झालेला आहे. ओके, इथे प्रॉब्डेस निगेटिव्ह होता, तो थोडासा पॉझिटिव्ह आलेला आहे आणि बऱ्यापैकी 68,000चा पोझिशन्स तो पॉझिटिव्ह घेऊन चालला. एफआयजनी कशा पद्धतीने पोझिशन बदललेलं आहे तर हे आपल्याला बघणं, ऑब्झर्व करणं फार इम्पॉर्टंट आहे. अशा वेळी काय होतं, एखादी निगेटिव्ह न्यूज येऊ, काही येऊ, उलटा पालट होऊ, ही जी त्यांनी डायरेक्शन जी फाइंड आउट केलेली आहे ना आदल्या दिवशी, ती क्लेम होण्याचा प्रयत्न करतो. आता असं नाहीये की मी सांगतोय म्हणूनच तुम्ही लगेचच पॉझिटिव्ह आणि लगेचच कॉल घ्यायला सुरुवात केली. तर मित्रांनो, हे एक बायस आहे. ओके, हा बायस काय आहे, पॉझिटिव्ह साईडचा बायस आहे. मार्केट वरती जाण्याचे जे चान्सेस आहेत ते जास्त आहेत कम्पेअर टू खाली जाण्याचे. आणि जरी खाली जाणार असेल तर ते हेवी नाही जाणार, असे एकदम 200-500 पॉईंट जे आहे ते पडण्याचे चान्सेस नाही आहेत. ओके, तर हे डेटा तुम्हाला वारंवार प्रूव्ह करेल. ओके, कदाचित हे अनालिसिस तुम्हाला खटकेल की साईडवेज टू पॉझिटिव्हच का, तर हे तुम्ही नका करू, हे माझं नका बघू, हे तुम्ही सांगा मला की याच्यात झालंय काय. ओके, अशा हिशोबाचं आहे. परवाच्या सेशनमध्ये सांगितलं होतं की 25,000 24,600 जो आहे तो एनी हाऊ टच नाही करणार किंवा ह्याच्या खाली जाण्याचे चान्सेस निग्लिजिबल आहे. कारण अर्धी गुरुवारच्या सेशनला 25,600च्या लेवलला एक चांगली बाईंग आपल्याला बघायला मिळाली होती. ओके, तर शेवटी शेवटी शुक्रवारच्या सेशनला, शुक्रवारी फ्रायडेला थोडं संध्याकाळच्या वेळात जे आहे ना अनवाइंडिंग झाली. ओके, तर अनवाइंडिंग ही आपल्याला क्लिअरली विजिबल आहे इथे. ती मला असं वाटतंय की ती थोडीशी शेवटचा जो पार्ट होता 2 वाजून 2:30-3 पर्यंतचा, तो निगेटिव्ह साईडला त्या ठिकाणी झाला. त्या निगेटिव्ह साईडला झाल्याचे दोन अर्थ असू शकतात. एक तर तुम्ही ज्या पोझिशन्स आहेत, ओके, त्या एक्झिट मारल्यात. ओके, ज्या लॉंग पोझिशन्स होत्या त्या एक्झिट मारल्यात किंवा तुम्ही फ्रेश शॉर्ट घेतली. आता डेटावरती तसं फ्रेश शॉर्टचं काही लक्षणं दिसत नाही, तर त्या जे लॉंग होत्या त्या बुक झालेल्या आहेत, मीन्स त्या लॉंग ज्या आहेत त्या अनवाइंड झालेल्या आहेत. एवढाच तो अर्थ आपण त्या ठिकाणी आत्ता तरी काढू शकतो. ओके, तर मित्रांनो, तुम्हाला वारंवार विनंती आहे, ऑलरेडी मी ह्या व्हिडिओमध्ये डिस्क्लेमर देत असतो की ह्याच्या बेसवर कोणी असा कॅरी फॉरवर्ड ट्रेड करण्याचा प्रयत्न नको करू. इंट्राडे मध्ये मी काही ग्रुपवरती अपडेट करत असतो की डेटाचं जे गणित आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो की लॉंग अनवाइंड होताना दिसतंय, शॉर्ट बिल्डअप दिसतोय, याचा अर्थ ते इंट्राडे साठी आहे. ते तुम्हाला लॉंग टर्म मध्ये घेऊन नाही जायचं. आय होप ते कोणी घेऊन जात नसेल. ओके, आणि ते जाणार असाल तर ती तुमची रिस्क आहे. ह्याच्यावरती आपण जे अनालिसिस करतो हे डेटावरती इंट्राडे साठी करता. हा भले डेटा लॉंग टर्म साठीचा आहे, तर मोठा भूकंप, असं मोठी अशी काही ब्लॅक स्वान, असं काही मोठं मुवमेंट काही येत नाही ना, ह्याच्यासाठी हा डेटा आहे. हा आपल्याला लॉंग टर्मची डायरेक्शन दाखवतो, ओव्हरऑल डायरेक्शन काय आहे. तर आता थोडंसं जे निगेटिव्हिटी आहे ती कमी होताना दिसते. मागच्या 2-4 व्हिडिओमध्ये तुम्हाला ग्रीन कलर किंवा पॉझिटिव्ह साईड बघायला मिळत असेल, तर ते हे फक्त आणि फक्त डेटाच्या ह्या चेंजेसमुळे मी तुम्हाला हे करतोय. ओके, ओव्हरऑल जे डायरेक्शन आहे ती अगेन अजून निगेटिव्ह आहे.
मोठ्या लोकांचं मोटिव्ह क्लिअर झालेलं नाहीये. मोठी लोक वरती नेऊन तुम्हाला लटकवतील, त्यासाठी सावध राहणं गरजेचं आहे. स्टॉक अक्युमुलेशन चालू करायचंय. थोडे थोडे जे स्टॉक्स आहेत ते 20-30% जी कॅश होती ती त्याच्यात वाढवण्याचा प्रयत्न करायचा आहे. एवढं तुम्ही त्या ठिकाणी आता करू शकता, राईट. चांगले स्टॉक इव्हन मी तुम्हाला काही रिसर्च देईल पुढे जाऊन. मार्केट किती पण निगेटिव्ह असू द्या, नाहीतर काही असू द्या, 10-20% मार्केट पडलेलं असू द्या, पण काही स्टॉक 2x 3x पण झालेले. तर हे का होतात? मार्केट एवढं खराब असून हे 2x 3x का झाले? तर त्यांचे फंडामेंटल चांगले आहेत, आणि हे स्ट्रॉंग फंडामेंटल असलेले स्टॉक आपण त्या ठिकाणी फाइंड आउट करतो, राईट. तर अशा हिशोबाचा डेटा आहे मित्रांनो. डेटा तुम्ही जुने काही 2-5 व्हिडिओ जरी बघितले तर तो डेटा समजायला किंवा ह्या गोष्टींवर यायला वेळ नाही लागणार तुम्हाला, तुमचं स्वतःचं अनालिसिस करायला. तर अशा हिशोबाने करत राहा. मला फार छान वाटलं तुम्ही इथपर्यंत आलात. मला 7 ते 8 लोकांनी काल जो व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये सांगितलं की सर डेटा चुकीचा आहे, डेटा जो आहे तो जुना डेटा यूज झालेला आहे, ज्याचा जो बेस आहे तो जुना आहे. तर माझ्याकडून हे चुकीने तो तसाच राहिला, आणि त्याच्या बेसवर मी तो व्हिडिओ बनवून हे केला होता. तर हे एवढे जागरूकता आली आहे, तर मला फार आनंद आहे की तुम्ही जागरूक आहात आणि तुम्ही लक्ष ठेवून आहात. ओके, अशा हिशोबाचं गणित आहे. तुम्ही डे टू डे तो डेटा शीट भरताय, डेटा हे करताय, अशा हिशोबाने हे फार चांगलं गोष्ट आहे. तर मला फार आनंद वाटला. ओके, ज्यांना माहित नाही हा डेटा येतो कुठून, काय येतो, याचे सिक्रेट जाणून घ्यायचे, तर मित्रांनो शेवटची अपील आहे आता. ओके, शेवटचं तुम्हाला संधी आहे असं म्हणू शकता. एक रिवॉर्ड मी देण्याचा प्रयत्न केला होता एका आनंदाच्या ह्याच्यात. 21 तारखेला जे आपल्या घरी कन्यारत्न आलं, तर ह्याच्या बदल्यात ह्याचा आनंद म्हणून मी काही लिमिटेड लोकांना ते देण्याचा प्रयत्न केला होता. तर ठीक आहे, तर बऱ्याच लोकांनी हे केलं. अजूनही कुणाला हे करायचं असेल तर थोडं एक्सटेंड करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, अजून जर ते जाऊन कोड घेत असेल तर तुम्ही लकी आहात. जर नसेल घेत तर इट्स ओके. ही जर्नी किंवा हे जे रिवॉर्ड आहे ते त्याच लोकांपर्यंत होतं, तुम्ही लकी नाही आहात. ओके, तर आय होप डेटाच्या माध्यमातून काही इन्साइट्स, काही डेटा तुम्हाला हे करण्याचा प्रयत्न होतो. आता मार्केटमध्ये न्यूज येतात, ह्या न्यूज आपण जाणीवपूर्वक इग्नोर करण्याचा प्रयत्न करतो, कारण आपला डेटावरती विश्वास आहे. आपल्याला न्यूज नंतर येतात, न्यूजचा इम्पॅक्ट किती असतो, काय असतो, हे आपण त्या डेटावरतीच अनालाइज करतो. आपल्याला अशा न्यूज फार त्या ठिकाणी आपल्या मनात आणून त्याच्याविषयी पॅनिक क्रिएट करून त्याच्या बेसवर काही ट्रेड करण्याचा प्रयत्न आपण करत नाही. ठीक आहे, तर अशा पद्धतीचा हा सगळा आपला थॉट प्रोसेस आहे. तुम्ही ॲपवर नसाल, ॲप डाउनलोड करा. ओके, ॲपवरती काही व्हिडिओज दिलेले आहेत, लर्निंग व्हिडिओज आहेत, काही स्टडी मटेरियल आहे, ते जाऊन चेकआउट करा. बरेचसे इन्साइट तुम्हाला मिळण्यासाठी हेल्प होईल. तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. असंच प्रेम देत राहा. थँक्यू.